अशिक्षित व भोळ्या भाबड्या महिला विडी कामगारांना मिळणारे पीएफ व पेन्शन मध्ये लुटणाऱ्या खासगी दलालांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेना बंदोबस्त करणार असा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी दिला आहे। ठाकूर सावदेकर विडी कंपनीचे व्यवस्थापक महेश कुंभार यांना देण्यात आलेल्या निवेदनात वरील विषयास अनुसरून विनंती करण्यात येते की आपल्या विडी कंपनीत काम करणाऱ्या महिला विडी कामगार रिटायर झाल्या किंवा स्वेच्छानिवृत्ती दिलेल्या कामगारांना केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या प्रायव्हेट फंड विभागाकडून पेन्शन व फंड मिळतो। या कामगारांसाठी आपल्या कंपनीकडून नेमणूक केलेल्या फंड सल्लागार काम पाहतात। असे असताना कंपनीतील कर्मचारी, ब्रांच मॅनेजर, चेकर, पानवाला, तंबाखूवाला व इतर कर्मचारी त्यांच्या हितसंबंधित असलेल्या माणसाकडे महिला कामगारांना जाण्यास सांगतात। त्यामुळे विडी कामगारांची आर्थिक लुबाडणूक होत आहे। तरी विनंती की आपल्या कंपनीतील ब्रांच कर्मचाऱ्यांकडून होणारे असे गैरप्रकार थांबवून विडी कामगारांचे होणारे आर्थिक नुकसान थांबवावे। ठाकूर सावदेकर विडी कंपनीचे व्यवस्थापक महेश कुंभार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे। विष्णू कारंपुरी महाराजांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर, रेखा आडकी, गणेश महता, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा आदींचा समावेश होता। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।